नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात लीना माटे यांची विपुलश्री दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथा अतिथी. ताई ताई जरा बियातानं चाला की, आज लय फास्ट चाललायसा. हातात धरलेल्या भाजीच्या 2 मोठ्या पिशव्या सांभाळत मृणालबरोबर चालताना आज लक्ष्मीची दमछाक होत होती. विचारांच्या तंद्रीत मृणालची पावलं आज खरोखर भरभर पडत होती. बाजारातून भाज्या, फळं, इतर किरकोळ सामान खरेदी करून दोघी परतीच्या वाटेवर आश्रमाकडे निघाल्या होत्या. पावलांची गती किंचित मंदावत मृणाल तिला म्हणाली, अगं, आश्रमात गेल्यावर आज वाल सोलायचे आहेत ना, उद्या वालाचं बेरडं करायचं आहे, म्हणून झपझप चालले होते मी. बरं लक्ष्मी, तुझं संध्याकाळचं स्वयंपाकाचं काम आटोपलं की मला कैरीच्या छोट्या फोडी करून दे. सकाळी माळी काकांनी 2 कैऱ्या आणून दिल्या आहेत, त्याचं लोणचं घालून ठेवीन आज. 2 दिवस सगळ्यांना कैरीचं ताजं ताजं लोणचं तोंडी लावायला होईल, खुश होतील सगळे. वय की आपलं जेवण समजा आळणी असतंय ना, उद्या कैरीचं लोणचं आणि वालाचं बिरडं म्हणजे मेजवानीच की. आणि ताई, उद्या ते पुण्याचे पाहुणे येणार आहे, ते बी खुश होतील बघा. त्यांची रूम बी साफ करायची ना. म्हणजे ती साफ केली नाहीस तू दुपारी? तिथल्या कॉटवरची चादर पांघरूण सगळं बदलून ठेव म्हणाले होते ना मी तुला. ते समज केलं हो, पण रातच्याला खोलीत परत एकदा फडका फिरून पुसून घेईन म्हणते. तुम्हाच नीट हवं नाही. एकदम जेंटलमन माणूस वाटतोय तो, पण जरा कडक म्हणजे लय शिस्तीचा असल्यासारखा वाटला. मागच्या महिन्यात तुम्ही मुंबईला कोणाच्या लग्नाला गेला होता ना, 2 दिवस नव्हता बघा तुम्ही, तेव्हा ते आलते आपला आश्रम पाहिला. अक्षी खुश झाले की आश्रम बघून. आता आवडला तर राहिला कधी येणार ते सांगायचं, तर म्हणले पहिले 8-10 दिवस राहून बघतो आणि मग ठरवीन. काय बाई तरी, ते माईंशी बोलत होते तेव्हा मी तिथंच होते ना. बरं. मृणाल म्हणाली. मग पुढे रस्ताभर ती गप्पच होती. ती आणि लक्ष्मी आश्रमात परतल्या. लक्ष्मीला आणि रखमाला तिने संध्याकाळच्या सगळ्यांच्या जेवणाचा शिधा काढून दिला, काय बनवायचं ते सांगितलं. मग सगळ्या आजी आजोबांच्या खोलीतनं फेरी मारून त्यांची विचारपूस करून ती आले. तेवढ्यात शिवानी येऊन माईंनी तिला बोलवल्याचं सांगितलं. माई ऑफिसमध्ये कुठलंसं पुस्तक वाचत होत्या. तिला पाहून त्या म्हणाल्या, ये ग बहीस, झाली का बाजारची फेरी? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं ग. माई बोला ना, काय झालं? मृणाल, अगं, उद्या आपल्या इथे पुण्याचे ते अजय जोशी येणार आहेत. तुला 2 दिवसापूर्वी बोलले होते का नाही मी? तेच ते. मगाशी परत त्यांचा फोन आला होता. सकाळी 9:30-10 पर्यंत पोचतो म्हणालेत. म्हणजे ब्रेकफास्टला ते असतील. इथे राहायला यायचं त्यांचं जवळजवळ नक्की झालं आहे म्हणाले. तरी पण 4-8 दिवस राहून मग कसं ॲडजस्ट होतं आहे, कसं जमतं आहे ते पाहून पुढचं ठरवीन म्हणाले. आत्तापर्यंतच्या त्यांच्या सवयी, ते एकटेच राहत होते एवढी वर्ष. बायको नाही आहे. मुलगा 10वी नंतर परदेशी शिकायला गेला, तो आता तिथेच सेटल झाला आहे म्हणाले. मुलाकडे परदेशी गेले तरी महिन्याभरापेक्षा जास्त राहत नाही म्हणाले. तिथे करमत नाही म्हणे त्यांना. पुण्यात 5 खोल्यांचा मोठा ब्लॉक आहे त्यांचा, पण आता 70 ओलांडली आहे, तर एकट्याला राहणं कंटाळवाणं होतं म्हणाले. म्हणून त्यांच्या मुलांनी हा पर्याय सुचवला असं म्हणत होते. बघू, आपल्या इथे आवडलं आणि रमले तर ठीकच आहे. माईंचं बोलणं मृणाल ऐकत होती. म्हणाली, माई, कुलकर्णी आजी आजोबा राहतात, त्यांच्या बाजूची कॉर्नरची खोली लक्ष्मीला सांगून साफ करून घेतली आहे मी. तिथून दूरवरचा डोंगर आणि त्याच्या पायथ्याची नदी पण दिसते. ती खोली कदाचित आवडेल त्यांना. नाहीच आवडली तर आणखीन 3 खोल्या रिकाम्या आहेत, त्यापैकी कुठली पाहिजे असेल तर ती देता येईल त्यांना. माई सूचक हसल्या. हा वृद्धाश्रम 22 वर्षांपूर्वी माईंनी सुरू केला होता. पण त्याचा व्याप आणि समाजातली वाढती गरज लक्षात घेऊन
त्यांना मदतीला कुणीतरी पाहिजे हे लक्षात आलं. मग त्यांनी पेपरला जाहिरात दिली, 50च्या आतली विनापाश आणि सुशिक्षित बाई मदतीला पाहिजे. जाहिरात वाचून मृणाल इथे आली होती. तिच्या आत्या आणि आत्याच्या मिस्टरांच्या बरोबर ती आली होती. 45ची नीटनेटकी, समंजस आणि हुशार वाटली. पूर्वी नोकरी केली होती तिने, त्यामुळे तिला क्लेरिकल कामाचा अनुभव होता. अर्थात इथलं काम वेगळं होतं म्हणा, सुपरवायझरचं. आणि 10 स्वभावाची 10 माणसं, त्यातून सगळे वयोवृद्ध, त्यांना सांभाळून घ्यायचं, त्यांच्याशी जमवून घ्यायचं. पण मृणालच्या डोळ्यातली चमक बघून माईंना तिच्याबद्दल खात्री वाटली होती. तिनेही त्यांचा विश्वास सार्थ केला होता. गेली 20 वर्ष मृणाल इथे राहत होती. इथे राहत असलेल्या सगळ्या ज्येष्ठांशी, काम करायला असलेल्या लक्ष्मी, रखमा, शिवा, गोपूमाळी, 2 वॉचमन, सगळ्यांशी ती प्रेमानं वागे. त्यांना सांभाळून घेऊन सगळ्यांशी प्रेमाचे, आपुलकीचे बंध तिने निर्माण केलेले होते. माईंना तिचं खूप कौतुक होतं. कोणाचा वाढदिवस असेल तर त्याच्या आवडीचा पदार्थ नाश्त्याला करायचा. कोणाला भेटायला त्यांचे नातेवाईक येणार असतील तर त्यावेळीही असंच. शिवाय सगळे सणवार साजरे करायचे आणि त्यावेळी सगळ्या आजी आजोबांना त्यात सामील करून घ्यायचं. दररोज सायं प्रार्थना सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणायची आणि त्यानंतर अर्धा तास ती एखाद्या पुस्तकाचं मोठ्यानं वाचन करून दाखवे. माईंच्या परवानगीने तिने हे सगळं सुरू केलं होतं. आजी आजोबांना घेऊन माळेच्या मदतीनं रोप लावणं, भाज्या फुलझाडं लावणं, त्यांची निगराणी, अशा सगळ्या उपक्रमात सगळे ज्येष्ठ रमून जात. तिच्यामुळेच आपल्या वृद्धाश्रमाचा बोलबाला आजूबाजूच्या पंचक्रोशीत झाला आहे हे माई जाणून होत्या. इथले ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे आप्तस्वकीयसुद्धा आश्रमाच्या व्यवस्थेवर खुश होते. माई, मी निघू? अहो, वाल भिजवलेत, ते सोलायला घ्यायचेत. उद्या वालाचं बेरडं करायचं आहे. सगळे येतील वाल सोलायला मदतीला. बरं ना, त्यांच्या बोटांना व्यायाम, मृणाल म्हणाली आणि माईंनी हसून मान डोलवली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या आधीच अजय जोशी आश्रमात पोचले. बरोबर एक छोटी सुटकेस होती. शिवाने त्यांची सुटकेस उचलून त्यांच्या खोलीत नेऊन ठेवली. प्रसन्न हसून स्वागत करत माई समोर आल्या. या या या, आश्रमात तुमचं स्वागत आहे. नाश्त्यासाठी सगळे थांबलेत. फ्रेश होऊन डायनिंग हॉलमध्ये या, माई म्हणाल्या. अजयला छान वाटलं. आपण येणार म्हणून सगळे थांबलेत नाश्त्यासाठी. मी आलोच, चेंज करून येतो, असं म्हणत तो आपल्या खोलीत गेला. खोलीच्या एका कोपऱ्यात असलेल्या छोट्या स्टूलावर एका काचेच्या ग्लासमध्ये थोडं पाणी घालून त्यात लाल गुलाबाचं डेरेदार फूल ठेवलेलं होतं. टेबलवर पाण्याचा तांब्या आणि पेला होता. खिडकीचा पडदा सारून त्यांनी बाहेर नजर टाकली. दूरवरचा डोंगर, त्याच्या जवळून वाहणारी नदी. पडदा दूर सारल्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशही आत आला. खिडकीतून दिसणारा नजारा बघत अजय तिथे रेंगाळला. दूरवर डोंगर, झाडांची हिरवाई आणि आश्रमाच्या भोवतीच्या कुंपणापाशी पिवळा धमक फुललेला बहावा दिसत होता. अहो काका, येत आहे ना व? म्हणजे आज दमला असाल तर खोलीत नाश्ता आणून देऊ का, विचारायला सांगितलं मृणालताईंनी. शिवा विचारत होता. नाही नको, मी आलो तिकडे, सगळ्यांची गाठ पडेल नाही का, अजय म्हणाला. मग कोपऱ्यातल्या स्टूलावर ठेवलेल्या लाल गुलाबाकडे बोट करून म्हणाला, या गुलाबाच्या फुलामुळे खोलीला छान लूक आला आहे. घरी असल्यासारखंच वाटतंय. ती बी आयडिया आमच्या ताईंचीच आहे. त्या म्हणतात समद्यांना इथं स्वतःच्या घरी असल्याचा फील वाटाय पाहिजे, आनंदी वाटाय पाहिजे. मग असं रोज प्रत्येकाच्या रूममध्ये त्या फुलं ठेवतात, रोज सकाळी सकाळी. बरोबर, या तुम्ही बरं का, मी सांगतो जाऊन, तुम्ही येत आहे म्हणून. लाल गुलाबाच्या फुलाकडे बघताना अजयला नकळत आज मोहिनीची आठवण झाली. ती अशी घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये फुलदाणीत फुलं ठेवत असे. किती प्रसन्न वाटे त्यामुळे. पण त्यावेळी आपण कधी तिचं कौतुक केलं नाही. खरं तर आपल्या कामाच्या व्यापात तिच्या ह्या बारीकसारीक गोष्टींची दखल घ्यायला फुरसतच होत नसे. किंवा कदाचित त्यात काय विशेष कौतुक करण्यासारखं असं आपणच ठरवून टाकलं होतं, असंही असेल. कपडे चेंज करून तो डायनिंग हॉलमध्ये गेला. वेलकम वेलकम मिस्टर अजय जोशी, सगळ्यांनी एका सुरात त्यांचं स्वागत केलं.
मृणाल पाठमोरी नाश्त्याच्या डिश भरून देत होती. लक्ष्मी आणि रखमा पटापटा सगळ्यांच्या टेबलावर डिश नेऊन देत होत्या. आज नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी होती. कितीतरी वर्षांनी अजय साबुदाण्याची खिचडी खात होता. छान मस्त मोकळी झाली होती खिचडी. मोहिनी करायची ती खिचडी अशीच व्हायची, मऊ आणि मोकळी. साबुदाण्याचा गिचका नाही का घशाशी येईल अशी तुपकटही नाही. त्याला परत एकदा मोहिनीची आठवण आली. नाश्ता चहा झाल्यावर काही जण तिथेच जरा गप्पा मारत थांबले. कुणी आपल्या रूममध्ये गेले. थोडा वेळ तोही तिथे थांबला. मग कॉरिडॉरमधल्या शोकेसमधनं त्यांनी एक मराठी पुस्तक वाचायला म्हणून घेतलं. आपल्या रूममध्ये तो पुस्तक घेऊन गेला. खरं तर त्याला मराठी पुस्तक वाचण्याची फार आवड नव्हती. शाळा कॉलेजमध्ये तो इंग्रजी पुस्तकं वाचत असे. पण त्याच्या घरी मात्र एक मोठं कपाट पुस्तकांनी भरलेलं होतं. मोहिनीला वाचनाची खूप आवड होती. प्रत्येक वेळी पुस्तक प्रदर्शनातून ती भरपूर पुस्तकं खरेदी करून आणत असे. बायकांना दागिन्यांचा कपड्यांचा सोस असतो, मोहिनी मात्र त्याला अपवाद होती. तिचा पुस्तक संग्रह आणि तिचं वाचनही अफाट होतं. ती गेल्यानंतर धारवाडहून लखनौला शिफ्ट होताना त्यांनी तिचं पुस्तक भांडार धारवाडच्या लायब्ररीला भेट देऊन टाकलं होतं. मोहिनी आज असं का होतंय? त्यांनी निग्रहाने तिचा विचार डोक्यातून काढून टाकला. दुपारी जेवणाची बेल वाजली. सर्वजण परत डायनिंग हॉलमध्ये जमले. माई येऊन सगळ्यांची स्वतः जातीनं चौकशी करून सावकाश जेवा असं सांगून गेल्या. जेवणात वालाचं बिरडं आणि कैरीचं ताजं लोणचं होतं. अजय खुश झाला. आज सकाळपासनं आपल्या आवडीचं सगळं मिळतंय. दिनकर आप्पा, गोखले मामा, मालती काकू, शमाताई अशा नव्यानं ओळख झालेल्या तिथल्या सहचरांबरोबर मजेत जेवण चालू होतं. लक्ष्मी रखमा वाढत होत्या, आग्रह करत होत्या. जेवताना प्रत्येकाच्या तोंडी मृणाल हे नाव येत होतं. तो ऐकत होता. तेवढ्यात कोणीतरी मृणालला हाक मारली. मृणाल तिथे आली. तो पाहतच राहिला. अरे, ही तर मोहिनी. हो, नक्कीच मोहिनीच ही. हिने नाव बदललं का? म्हणजे आपला अंदाज बरोबर होता तर. आपल्याला सोडून अचानक निघून गेल्यावर मोहिनीने दुसरं लग्न केलं असावं. पण मग ती इथे कशी काय? आपण आश्रम पाहायला आलो होतो त्यावेळी माई म्हणाल्या होत्या, माझी मानसकन्या मृणाल बोडस तीच आश्रमाचं सगळं पाहते. तीच खरं तर इथली सर्वे सर्व आहे. आता 2 दिवस बाहेरगावी गेली आहे. येईल 2 दिवसात. पण सगळेजण तिची आठवण काढतात. ही मृणाल बोडस म्हणजे आपली बायको मोहिनीच आहे. नक्कीच आहे, शंकाच नाही. म्हणून तर आज सकाळपासनं इथे आल्यापासनं नाश्ता जेवण सगळं आपल्या आवडीचं, मोहिनीच्या हाताच्या चवीचं. नमस्कार, सावकाश जेवा. जेवण आवडलं का आमच्या इथलं? मृणाल विचारत होती. अजय भानावर आला. आवाजही तोच. ही मोहिनीच आहे याबद्दल त्याला आता शंका राहिली नव्हती. तिने मात्र त्याला अजिबात ओळख दाखवली नाही. त्याचा पुरुषी अहंकार जागा झाला. छान आहे. एखाद्या त्रयस्थासारखंच तो देखील मग औपचारिकपणे तिच्याशी बोलला. एक साधी चिठ्ठी लिहून ठेवून मोहिनी घर सोडून निघून गेली होती. मी घर सोडून जातीये, माझा शोध घेऊ नकोस. निहारला, आपल्या मुलाला काय सांगायचं ते तू सांग. तसाही माझा फारसा लळा तू लागू दिला नाहीच आहेस त्याला. आणि आता तर त्याला इतकं दूर पाठवलं आहेस की त्याची काळजी मला वाटायचं कारणच नाही. बास, संपलं. सगळा दोष मला देऊन सगळं खापर माझ्या माथी मारून ती निघून गेली होती.
2 दिवसांनी आपल्याला ट्रेनिंगसाठी म्हणून 5-6 दिवस दिल्लीला जायचं होतं. आपण कामासाठी दिल्लीला निघून गेलो. तिथून परत आलो तरी मोहिनी घरी परतली नव्हती. गेली तर गेली, माझा आडत नाही असा पवित्रा घेत आपण ती कुठे गेली असेल याचा शोध घेतला नाही त्यावेळी. जाणीवपूर्वक जाऊन जाऊन जाणार कुठे, येईल परत. पण मोहिनी आलीच नाही आणि आपणही तिचा शोध घेतला नाही. एक मोठं प्रमोशन ड्यू होतं, ते प्रयत्नपूर्वक मिळवलं आणि धारवाडपासून दूर लखनौला बदली करून घेतली. फार काही घडलं नसल्यागत. लखनौला एकटं स्वतंत्र राहायला सुरुवात केली. ऑफिसच्या व्यापात पूर्णपणे गुंतवून घेतलं स्वतःला. अजयचा किंचित बदललेला मूड आणि काहीसा रागीट झालेला चेहरा मृणालच्या नजरेतून सुटला नव्हता. हे तर होणारच होतं. माईंनी जेव्हा तिला अजय जोशींबद्दल सांगितलं त्याचवेळी तिने हे जाणलं होतं. बेळगाव, कारवार, मग धारवाड आणि नंतर ते सोडून तो कुठे गेला हे तिला माहिती नव्हतं. पण अजय जोशी नाव ऐकल्यावर हा आपला नवराच असावा असं तिला कितीदा तरी वाटून गेलं होतं आणि आपलं वाटणं चूक ठरो असंही मनापासून वाटलं होतं. पण तो अजय तिचा नवराच होता. तब्बल 20 वर्षांनंतर त्याची आणि तिची अशी अचानक समोरासमोर गाठ पडली होती. ती शांतपणे त्याला सामोरी गेली, जणू त्या दोघांमध्ये कुठलं नातं, कुठले बंध नव्हतेच. जेवण झाल्यावर तिथे बाहेर कॉरिडॉरमध्ये थोडा वेळ फेऱ्या मारून अजय त्याच्या रूममध्ये जाऊन दिवाणावर आडवा पडला. मोहिनीचे विचार मात्र त्याच्या डोक्यातून जात नव्हते. सर्वांची जेवणं झाल्यावर माई आणि मृणालनेही जेवून घेतलं. जेवण आटोपल्यावर त्या आपल्या खोलीत गेल्या. गेले 2 वर्षांपासून मृणाल माईंच्याच खोलीत शिफ्ट झाली होती. माईंचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं म्हणून त्यांना कॉटवरून उठताना आता मदत लागत होती. म्हणून माई तिला म्हणाल्या होत्या की आता माझ्याच खोलीत आपण दोघे राहू. तुझं कपाट कॉट इकडे शिफ्ट करून घ्यायला सांगते. माईंची तिच्यावर आईसारखी माया होती. आज मृणालच्या जेवणात लक्ष नाही आहे, तिचं काहीतरी बिनसलं आहे हे माईंच्या अनुभवी चाणाक्ष नजरेतून सुटलं नव्हतं. रोज जेवणानंतर काहीतरी वाचत किंवा क्रोशाच्या सुईवर विणत बसायचं हा मृणालचा परिपाठ होता. पण आज ती पुस्तक छातीवर उघडं ठेवून नुसतीच आडवी पडली होती. वर छताकडे पाहत होती. डोक्यात कल्लोळ माजला होता. आजचा पहिलाच दिवस आहे अजयचा इथे राहण्याचा. सध्या आठवडाभर राहून पाहणार आहे इथे कसं वाटतंय, आवडतंय का ते पाहून मग त्याप्रमाणे पुढे इथेच राहायला यायचं आहे का नाही हे ठरवणार आहे असं म्हटलं आहे तो माईंना. समजा त्यांनी इथेच कायम राहायचा निर्णय घेतला तर. आत्तापर्यंत गेली 20 वर्ष आपण त्याला, आपल्या मुलाला जाणीवपूर्वक विसरून गेलो होतो. स्वतःला सावरलं आपण. अजयचं घर सोडताना आपल्या भविष्याचा आपण कुठे फारसा विचार केला होता आणि तरीही घर सोडण्याचा असा कठोर निर्णय घेतला. पण मग मात्र मागे वळून पाहिलंच नाही. 45च्या होतो तेव्हा. आपलं हक्काचं नवऱ्याचं घर सोडून आत्याकडे परत गेलो. आत्याला, काकांना सगळं सांगितलं. नवरा बँकेत ऑफिसर आहे, चांगलं कमवतोय, सासूरवास नाही, त्याचं बाहेर काही अफेअर नाही. एक गोड हुशार मुलगा आहे आपल्याला. आता त्याला परदेशी शिकायला पाठवलं आहे आणि आपल्यालाही कुठून दुर्बुद्धी सुचती आहे असं आत्याला आधी वाटलं. पण नंतर मात्र आपली खरी कैफियत तिच्यापर्यंत पोचली. अजय आपल्याला न्यायला आला तर आपण त्याच्याबरोबर नक्की परत जाऊ असंही म्हटलं होतं आपण. पण तो येणार नाही हे आपल्याला माहिती होतं आणि तसंच झालं. अजयला पूर्णपणे ओळखून होतो आपण. इतरांना कल्पना नव्हती. निहारच्या जन्मापूर्वी नोकरी करतच होतो की काही वर्ष. आता परत नोकरी करायची. आत्या काकांवर अवलंबून राहायचं नाही ही खुणगाठ बांधली.
अनायसे पेपरमध्ये माईंच्या वृद्धाश्रमाची जाहिरात वाचनात आली. आत्या काका बरोबर आले. त्यांनी सगळं पडताळून बघितलं आणि मगच निर्धास्तपणे आपल्याला माईंच्या हाताखाली इथे सोपवलं. तेव्हापासून आजपर्यंत आपण इथे रुजलोय. निग्रहानं पाश तोडले. पण आता त्याचं दुःख नाही आहे. मनावर आलेल्या असह्य ताणामुळे मृणालला झोप लागली होती. उठतीयस ना ग? बरं वाटत नाही आहे का? थकली आहेस का? खूप व्याप वाढलाय ना आपल्या आश्रमाचा. तू सारं उत्साहानं करत असतेस, पण तुझंही आता वय होत चाललंय. 65 ओलांडलीस की. सतत कामात व्यस्त असतेस. जरा पण विश्रांती अशी नाहीच तुला. आपण काहीतरी उपाय शोधू यावर. तुझ्या मदतीला आणखीन कोणी बघू? बँकेची कामं, बाजारहाट सगळं तुझ्या एकटीवर पडतंय. माझं बाहेर जाणं येणं होत नाही ना हल्ली. झेपतच नाही ग मला आताशा. माई तिच्याजवळ बसून तिच्या केसातून प्रेमानं हात फिरवत म्हणत होत्या. नाही हो, असं काही नाही माई. उकाडा फार आहे ना. होळी झाली आणि थंडी पार पळूनच गेली. उकाड्यामुळे थोडं अस्वस्थ वाटलं असेल. असं म्हणत ती उठली. सगळ्यांचा दुपारचा चहा, कॉफी, बिस्किटं चालू होतं. संध्याकाळच्या जेवणाचा कढी खिचडीचा बेत आणि त्याचा अंदाज लक्ष्मी रखमाला सांगून ती परत खोलीत आली. माई, देवीच्या देवळात जाऊन येऊ का हो? गेले नाही खूप दिवसात. नदीजवळचं देवीचं देऊळ छान वाटतं तिथे. जरा पाय मोकळे करून येऊ. आज काही बाजारहाट पण नाही आहे. ती म्हणाली. माईंच्या मनात आलं, भाबडी आहे पोर. सगळ्यांचं मन जपत असते. बिचारीचा नवरा मुलगा गेले. सासर माहेरचं कोणी नाही. एक आत्या होती, ती पण वारली 4 वर्षांपूर्वी. हा आश्रमच आता तिचं घर, तिचं माहेर, सासर. तिने पण इथे सगळ्यांना केवढा जीव लावलाय. किती कौतुक आहे सगळ्यांना तिचं. सगळ्या ज्येष्ठांमध्ये राहताना सुद्धा सारखी काही नवनवीन इनोव्हेटिव्ह करत असते आणि बाकीच्यांनाही करायला शिकवते. माई म्हणाल्या, अगं जा की, जाऊन ये. मोकळ्या हवेवर फिरून आलीस की तुलाही बरं वाटेल. उन्हं कलू लागली होती. वातावरण थोडंफार थंडावल्यागत वाटत होतं. देवीचं दर्शन घेऊन ती देवळाच्या पायरीवर येऊन बसली. समोरची नदी बरीच आक्रसली होती. नदीचे दोन्ही तीर दिसत होते. पावसाळ्यात हीच नदी कशी दुथडी भरून वाहत असायची पूर्वी. गेल्या काही वर्षात पाऊस बेताचाच झाला. पावसाचा काही भरवसा राहिला नाही. निसर्गही बदलतोय. आपण फार विचार करतो, उगाचच मनाला त्रास करून घेतो. कोणाची तरी चाहूल लागली म्हणून तिने वर पाहिलं. समोर अजय उभा होता. तिने आपली ओढणी अंगाभोवती घट्ट लपेटून घेतली. तिच्याकडे रोखून पाहत तो म्हणाला, घाबरू नका. तुम्ही ह्या दिशेनं जात असलेलं पाहिलं होतं मगाशी. जरा हिंडून येतो असं माईंना सांगून बाहेर पडलो. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही मृणाल बोडस. मग तुमचे मिस्टर बोडस, ते कुठे आहेत? आणि तुम्ही आधीच्या मोहिनी जोशी आहात ना? तुम्ही जरी ओळख दाखवली नसली तरी माझी पक्की खात्री पटली आहे. हो, नक्कीच तुम्हीच मोहिनी. मला गेली 20 वर्ष हा प्रश्न पडला होता, मोहिनी, तू मला सोडून का गेलीस? आपलं घर, आपला संसार सोडून जाण्या एवढा मी काय अपराध केला होता, तेवढंच फक्त जाणून घ्यायचं आहे मला. अपराध? अजय, हे तुम्ही विचारताय? आपल्याच गावात राहणाऱ्या माझ्या आत्याचं बोडस आडनाव सुद्धा विसरलात तुम्ही या 20 वर्षात?
मी एक चिठ्ठी लिहून घर सोडलं तर निदान गावातच राहत असलेल्या माझ्या आत्याकडे माझी चौकशी करायला, विचारपूस करायला तरी यायला हवं होतं तुम्ही. पण तेवढंही सुचलं नाही तुम्हाला. तुमच्या कडक शिस्तीत पार दाबून टाकलं होतं तुम्ही मला. दर 3 वर्षांनी तुमची बदली दुसऱ्या गावी, कारण वरची पोस्ट मिळत होती तुम्हाला. तुमच्या बदलीमुळे माझी प्रायव्हेट कंपनीतली नोकरी मला सोडायला लागली. त्याचंही फारसं वाईट वाटून घेतलं नाही मी. निहार झाल्यावर त्याच्यात गुंतवून घेतलं स्वतःला. तुमची कडक शिस्त, तुमचं परफेक्शन, स्वतःच्या मनाप्रमाणे सर्व पाहिजे असण्याचा अट्टाहास याचा जाच होत होता मला. मला माझं म्हणून काही अस्तित्वच उरलं नव्हतं. स्वतःच्या बदलीच्या नोकरीच्या कारणास्तव निहारच्या शाळा बदलाव्या लागतात असं सांगून निहार 3रीत गेला. 8 वर्षाचा झाला होता तेव्हा त्याला बोर्डिंग स्कूलला ठेवायचा निर्णय घेतला तुम्ही. तुमच्या त्या निर्णयापुढे माझं काही चाललं नाही. इतक्या लहान वयात त्याला माझ्यापासनं तोडलत. काय मिळवलं हो तुम्ही तेव्हा? ती द्वेषात बोलत होती. जगाला दिसायला आपला सुखी संसार चालू होताच की, छान चालू होता. तुमच्या क्लायंट्सकडे त्यांच्या पार्ट्यांना आपण एकत्र जात होतो. कठपुतळी बाहुलीसारखी नटून थटून मी त्या पार्ट्यांमध्ये मिरवत होते. निहारच्या हुशारीचं, त्याचं एकट्यानं बोर्डिंग स्कूलमध्ये राहण्याचं कौतुक करून घेत होते. तुम्हाला हवं तेव्हा तुमच्यावर शरीर सुख उधळत होते. देशविदेशच्या ट्रिपा, शॉपिंग. पण ह्या सगळ्यात मी पार गुदमरून गेले होते. माझ्या मातृत्वाला, पोटच्या मुलाच्या भेटीला पारखी झाले होते मी. माझं हसणं, माझं अस्तित्वच हरवून बसले होते मी. सगळ्यापासून फार एकाकी पडले होते. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार हे. बोर्डिंग स्कूलच्या सुट्टीच्या काळात सुद्धा निहारला घरी राहायला आणण्याऐवजी त्याला स्विमिंग, हॉर्स रायडिंग, गिटार शिकणं असे कसले कसले क्लास लावायचात तुम्ही आणि त्याला तिकडेच राहायला भाग पाडायचात. आपल्या मुलाला सर्व विद्यासंपन्न, सर्व गुणसंपन्न बनवलं तुम्ही. चांगलंच आहे. आणि मग 10वी नंतर त्याला परदेशी शिक्षणाला पाठवून दिलं. तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता. अगं, पण मी तुला कधी त्रास दिला का? माझं कुठे बाहेर अफेअर होतं का? नाही ना? मग तू मला सोडायचा, आपलं घर सोडून जायचा टोकाचा निर्णय का घेतलास? त्याचा इगो हर्ट झाल्यासारखा त्याचा स्वर होता. तुम्हाला नाही कळणार हे. तुमच्यासारख्या करिअर ओरिएंटेड नवऱ्याला तर नाहीच नाही कळणार. स्त्रीला नवऱ्याचा पैसा, त्याचा मान-मरातब एवढ्याच गोष्टींची फक्त हौस नसते हो. तिला आणखीन खूप काही हवं असतं त्याच्याकडून. आवंढा गिळून ती पुढे म्हणाली, मी घर सोडून गेले. माझी चिठ्ठी वाचून त्यावेळी तुमच्या मनात माझ्याबद्दल काळजी वाटली नाही? माझ्या आत्याकडे जाऊन तुम्हाला माझी चौकशी करावी असंही वाटलं नाही? जाऊन मी कुठे जाणार? आत्याकडे गेली असेन असं समजून तुम्ही मला शोधायला तिथे आला असतात ना, तर कदाचित आज मी इथे नसते. आपलं आयुष्य वेगळं असतं. ती बोलतच होती. पावसाची सर अंगावर कोसळावी तसं शब्दांनी त्याला झोडपत होती. शेवटी एकदा मनाशी पक्क ठरवलं, या सगळ्यातून बाहेर पडायचं. सोपं नव्हतं ते. महासागरात उडी घेण्यासारखं होतं. एकदा उडी घेतली की अधेमध्ये थकून चालायचं नाही, थांबून चालायचंच नाही. वादळं आली, वेडेवाकडे प्रवाह आले तरी घाबरून चालायचं नाही. या प्रवासात कुणीही वाचवायला येत नाही.
आजूबाजूला आपल्या बरोबरीनेच होड्या चाललेल्या असतात, पण त्या आपल्याला वाचवणाऱ्या नसतात. वल्ही डोक्यात घालून खलास करायला निघालेल्या मारेकऱ्यांसारख्या असतात त्या. खूप धीर गोळा केला मी मनाशी घर सोडून बाहेर पडताना. तिच्या जरा जवळ सरकत तिचे हात हातात घेत अजय म्हणाला, माझं चुकलं, खरंच खूप चुकलं. मी तुला समजून घेतलं नाही. माझ्या यशाच्या पैशाच्या धुंदीत होतो मी तेव्हा. आता मला माझी चूक उमगती आहे. तू सोडून गेलीस आणि मी फार एकटा पडलो तेव्हापासनं. पण आता मी बदललोय. मी पूर्वीचा अजय नाही राहिलो. तू बघच, आपला निहार अमेरिकेत सेटल झालाय. केवढं मोठं घर आहे त्याचं. 2 गोड नातवंड आहेत आपल्याला. मी आता रिटायर होऊन पुण्याला आलोय. मोठा ब्लॉक घेतला आहे तिथे. त्याला जाणवलं सगळं ऐकूनही तिच्या डोळ्यातले भाव बदललेले नाही आहेत. तो पुढे म्हणाला, माझं ऐक, रिक्वेस्ट समज हवं तर. तू आश्रमातली नोकरी सोडून दे. आपण पुण्याला आपल्या घरी राहू. मी आता तुला पूर्ण वेळ देईन. आपण दोघं निहारकडे, त्याला, आपल्या नातवंडांना भेटायला सुद्धा जाऊन येऊ. आपल्याला काहीही कमी नाही आहे. पण आता एकटं राहायचं जीवावर येतोय ग. म्हणून तर मी इथे या आश्रमात राहायला यायचं ठरवत होतो. पण आता तू माझ्यासोबत असलीस तर. त्याला मध्येच तोडत त्याचा हात झटक्यानं दूर करत ती म्हणाली, नाही, आता मी तुमची मोहिनी नाही आहे. मी इथले सगळे आजी आजोबा काका काकू यांची लाडकी मृणाल आहे. माईंची मानसकन्या आहे मी. तुमच्यापेक्षा मला ह्या सगळ्यांची जास्त काळजी आहे. त्यांना माझी गरज आहेच, पण त्याहीपेक्षा मला त्या सगळ्यांची, त्यांच्या प्रेमाची जास्त गरज आहे. मी मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरलंय. जीवापाड मेहनतीनं मी इथपर्यंत पोचली आहे. मागचं सगळं विसरली आहे आणि इथे स्थिरावली आहे. आणि आधी कधीही न पाहिलेल्या आपल्या नातवंडांपेक्षा इथल्या या वृद्धाश्रमातल्या लोकांबद्दल मला जास्त प्रेम आहे. आणि त्यांचं प्रेम हीच माझी ताकद आहे. आणि बाय द वे, तू अजय, तुला सांगतेय मी, तू इथे 8-10 दिवसांचा पाहुणा म्हणून आलायस तर पाहुण्यासारखाच राहा आणि परत जा. अतिथी देवो भव या माईंच्या शिकवणुकीमुळे मी आज तुझं आदरातिथ्य केलं. पण तू जर इथे कायमचं राहायला आलास तर मला इथे राहणं कठीण होईल. आपल्या वाटा केव्हाच वेगळ्या झाल्या आहेत. फार पूर्वी त्या समांतर रेषेसारख्या होत्या, आता तर त्या तशाही नाही आहेत. इथे मी तुला फक्त पाहुणा म्हणून ओळखतीये आणि पाहुण्यासारखा पाहुणचार घेऊन तू इथून परत जाणार आहेस. दुसरे अनेक वृद्धाश्रम आहेत, तू कुठेही जाऊ शकतोस, पण तू इथे राहणार नाही आहेस. आणि हा माझा डिसिजन आहे. 4 दिवसांच्या आत माईंना तू तसं सांगणार आहेस. मनाच्या तळातून आलेल्या तिच्या शब्दांना एक वेगळीच धार होती. द्वेषाने बोलून ती उठली आणि आश्रमाच्या दिशेनं निघाली. तडफेनी पण ठाम पाय रोवून चालणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो सुन्न नजरेनं पाहत राहिला.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात लीना माटे लिखित अतिथी ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.